अडचण असेल तर पण आपण योजना खाली बघू मुख्यमंत्री बहीण माझी लाडकी ही योजना महाराष्ट्र शासनानं 1 जुलैपासून 15 जुलैपर्यंत सुरू ठेवलेली आहे आणि खऱ्या अर्थानं कोल्हापूर शहरामध्ये देखील मोठ्या प्रमाणात महिलांची संख्या आहे आणि म्हणून जी कोणी लाभार्थी असेल त्या लाभार्थ्यांना पूर्ण योजनेमध्ये समाविष्ट करून घेण्यासाठी जास्तीत जास्त प्रयत्न करावे यासाठी आता प्रशासनाची बैठक झाली। खऱ्या अर्थानं सेतू चालकांना देखील मी आज आवाहन करतो की कोणत्याही परिस्थितीमध्ये यामध्ये कोणती लूट होता कामा नये। महिलांना योग्य त्या दरामध्येच जे काही कागदपत्र द्यायचे ती त्यांनी दिली पाहिजेत आणि या योजनेमध्ये एकदम ट्रान्सपरंट ही योजना आहे, त्यामुळे कुणी फसू नये। फक्त 2 प्रामुख्यानं उत्पन्नाचा दाखला, डोमिसाइल सर्टिफिकेट या 2 गोष्टी सेतूमधनं घ्यावे लागतात। हमीपत्र हे स्वतःच द्यायचं आहे आणि त्यामुळे 320 रुपये भरून आपण योजनेस या पात्र आहात किंवा आपण अर्ज करू शकाल आणि म्हणून ही योजना जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचावी, महिला भगिनींपर्यंत पोचावी यासाठी आत्ता ही प्रशासनासोबत बैठक होती। मी जसं म्हटलं तसं की सेतू चालकांनी या बाबतीमध्ये कोणताही काळाबाजार केला तर त्यांना तिथल्या तिथं सील करण्याचे आदेश दिले जातील। त्यांची सगळी मशिनरी सील करून त्यांचं लायसन काढून घेण्यात येईल आणि त्यामुळं अशा पद्धतीनं शासकीय योजनेचा लाभ या लाभार्थ्यांपर्यंत पोहोचण्याच्या दृष्टीने त्यांनी प्रयत्न करायचे आहेत। त्यांनी जर असा काळाबाजार केला तर त्यांना निश्चितपणे त्याला सामोरं जावं लागेल किंवा दंडाला सामोरं जावं लागेल। नाही, ही योजना कायमपणे चालू असणारी आहे। पहिल्या टप्प्यातली योजना ही 1 ते 15 जुलैपर्यंत आहे। ही योजना पुढेपर्यंत कायम सुरू राहणार आहे।